नमस्कार प्रेक्षकांनो. कमळी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आता असे घडणार आहे की इकडे आता निंगीला हॉस्पिटलमधून आणलेलं असतं. त्यानंतर इकडे निंगी आणि कमळी या दोघीजणीही आता कॉलेजला जाण्यासाठी तयार झालेल्या असतात. त्याचवेळी आता इकडे कमळीला आठवतं की ऋषीने तिला सांगितलेलं असतं की तू या कॉलेजच्या इलेक्शनच्या असल्या कोणत्याच फंदात तुम्ही दोघीही पडू नका. मात्र कमळीने असा निर्णय घेतलेला असतो की आता GSच्या इलेक्शनसाठी तीच आता कॉलेजमध्ये अनिकाच्या विरोधात उभी राहणार असं आता कमळीने मनोमनच ठरवलेलं असतं. तिला आता ऋषीने सांगितलेलं सर्व बोलणं आठवतं व ती आता ऋषीचा शब्द मोडणार असते. आता कमळी ही कॉलेजच्या स्टेजवरती जाते. इकडे आता ऋषी एवढी गर्दी का जमली आहे हे पाहण्यासाठी स्टेजच्या बाजूला आलेला असतो. तर कमळी ही आता स्टेजवरती उभा राहिलेली असते आणि ती आता माईकवरती असं सांगत असते की आता सर्वच कॉलेज ते ऐकण्यासाठी तिथे थांबलेलं असतं व मागे अनिका ही उभी असते. आता कमळी ही अनिकासमोरच सर्वांना सांगते की निंगीला दुखापत झाली असल्यामुळे निंगी ही आता इकडे इलेक्शनाच्या पात्रतेतून बाहेर गेलेली आहे. निंगी या इलेक्शनासाठी उभा राहू शकणार नाही. पण काळजी करू नका, अनिकाच्या विरोधात मी या इलेक्शनसाठी उभा राहणार आहे असं आता कमळी सर्वांसमोर बोलल्यानंतर आता सर्वच जण टाळ्या वाजवू लागतात. इकडे आता अनिकाला तर कळायचंच बंद होतं. अनिका बोलते की ही फालतू कमळी आता माझ्या विरोधात लढणार का. अनिका आता रागानेच कमळीकडे पाहत असते. इकडे निंगीला मात्र फार धक्का बसलेला असतो व हे ऐकताच आता ऋषीलाही मोठा धक्का बसलेला असतो. ऋषीचाही आता विश्वास कमळीने तोडलेला असतो. इकडे ऋषी फक्त ऐकत असतो. त्यावेळी कमळी सांगत असते की तुम्ही काळजी करू नका, माझ्या मैत्रिणीला फार इजा झाली असल्यामुळे या इलेक्शनसाठी ती उभी राहणार नाही. तिच्या बदल्यात मी अनिकाच्या विरोधात लढणार आहे आणि सर्वांनी मलाच मत द्यायचं असं आता कमळी बोलल्यानंतर खाली आता सर्व मुली कुजबूज करू लागतात. काही मुली बोलतात की बरं झालं कमळी ही आता अनिकाच्या विरोधात उभी राहिली म्हणजे अनिकाला तोडीस तोड मिळेल. इकडे आता आपण दुसरी मुलगी म्हणते की पण आता इकडे निंगीची काय अवस्था झाली आहे पाहताय ना. तसंच आता कमळीला काय झालं तर हे ऐकून आता निंगी पूर्णपणे घाबरलेली असते. निंगी कमळीला सांगणार की तू या इलेक्शनसाठी नकार दे. मात्र इकडे कमळी तिचं काहीच ऐकून घेत नाही. आता काही मुली बोलून तिथून निघून जातात व आता सर्वजणच आता आपापल्या कामासाठी तिथून निघून जातात व इकडे कमळीचं अचानकपणे आता ऋषीकडे लक्ष जातं. तेव्हा ऋषी हा रागानेच आता तिकडून निघून जातो. हे पाहून कमळीलाही फार वाईट वाटलेलं असतं. कमळी आता लगेच ऋषीच्या पाठीमागून जाते. असं काही आपल्याला कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पाहायला मिळतंय.